मित्रांनो नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे काबांडे बायोलॉजी क्लासेसच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नेमके इरिथ्रोसाइट्स काय आहेत. जो मागचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की प्लाझ्मा काय असतो, प्लाझ्माची डिटेल इन्फॉर्मेशन आपण त्या व्हिडिओमध्ये घेतली होती. तर या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघूयात की इरिथ्रोसाइट्स काय असतात. तर मित्रांनो इरिथ्रोसाइट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज आरबीसीज. म्हणजेच आरबीसीजचा लॉंग फॉर्म काय आहे, रेड ब्लड सेल्स. बघा इरिथ्रोसाइट्सला दुसरं नाव काय आहे, रेड ब्लड सेल्स. दुसरं नाव काय, रेड ब्लड सेल्स. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. बघा जे ब्लड आहे या ब्लड मध्ये मुख्यतः दोन कंपोनंट असतात. ब्लड मध्ये किती कंपोनंट असतात, दोन कंपोनंट असतात. एक आहे प्लाझ्मा आणि दुसरे जे आहेत ते आहेत फॉर्म्ड एलिमेंट्स. एक आहे प्लाझ्मा आणि दुसरे कोणते, फॉर्म्ड एलिमेंट्स. आता बघा प्लाझ्मा कॉन्ट्रीब्युट्स 55% ऑफ टोटल ब्लड. प्लाझ्माचं जे ब्लड मध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे ते प्लाझ्माचं ब्लड मध्ये कॉन्ट्रीब्युशन किती आहे, 55%. आणि फॉर्म्ड एलिमेंटचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आहे 45%. ते किती पर्सेंट आहे, 45%. बघा आता फॉर्म्ड एलिमेंट म्हणजे काय, ब्लड मध्ये जेवढ्या काही सेल्स प्रेझेंट आहेत त्या सेल्सला मिळून आपण काय म्हणत असतो, फॉर्म्ड एलिमेंट म्हणत असतो. तर किती सेल्स आहेत ब्लड मध्ये प्रेझेंट, ब्लड मध्ये 3 प्रकारच्या सेल्स प्रेझेंट आहेत. एक आहेत आरबीसीज, दुसऱ्या आहेत डब्ल्यूबीसीज आणि तिसऱ्या आहेत प्लेटलेट्स. नीट लक्ष द्या. आता ब्लड मध्ये किती प्रकारच्या सेल्स प्रेझेंट आहेत, 3 प्रकारच्या ब्लड मध्ये सेल्स प्रेझेंट आहेत. एक आहे आरबीसीज म्हणजेच रेड ब्लड सेल, दुसऱ्या आहेत डब्ल्यूबीसीज म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्स आणि तिसऱ्या आहेत प्लेटलेट्स. या तिघांमधून ज्या सर्वात जास्त ज्या काही सेल्स आहेत त्या आहेत आरबीसीज. म्हणजेच आरबीसीज आर द मोस्ट अबंडंट, आरबीसीज आर द मोस्ट अबंडंट ऑफ ऑल द सेल्स इन द ब्लड. RBCs are the most abundant of all the cells in the blood. All the cells in the blood. RBCs काय आहेत बघा, ब्लड मध्ये सगळ्यात जास्त प्रेझेंट असणारे सेल्स आहेत. बघा आता बॉडीपैकी या आरबीसीज अशा आपल्या बॉडी मधल्या सेल्स आहेत ज्या सेल्स मध्ये न्यूक्लियस अब्सेंट असते. म्हणजे न्यूक्लियस इज अब्सेंट इन आरबीसीज. न्यूक्लियस काय याच्यामध्ये काय असते, अब्सेंट असते. न्यूक्लियस काय याच्यामध्ये अब्सेंट आहे. न्यूक्लियस काय अब्सेंट आहे एक्सेप्ट कॅमल अँड लामा. जर आपण मॅमॅलियन पैकी कॅमल आणि लामा हे दोन जर ॲनिमल्स सोडले तर बाकी सर्व मॅमॅलियन आरबीसीज मध्ये न्यूक्लियस काय असते, अब्सेंट असते. न्यूक्लियस काय असते, अब्सेंट असते. चला त्याच्या शेप कडे जाऊ की आरबीसीजचा नेमका शेप कसा आहे. बघा मॅमॅलियन आरबीसी नॉर्मली बाय कॉन्केव्ह असतात. कसे असतात, बाय कॉन्केव्ह. एक्सेप्ट अगेन इथे एक्सेप्टेशन काय आहे, एक्सेप्ट कोण, एक्सेप्ट कॅमल अँड लामा. बघा या कॅमल आणि लामाला सोडून सगळ्या ज्या काही आरबीसीज आहेत त्या आरबीसीज बाय कॉन्केव्ह आहेत. आणि कॅमल आणि लामामध्ये ज्या काही आरबीसीज आहेत त्यांचा शेप कसा असतो, ओव्हल शेप असतो. कसा शेप असतो त्यांचा, ओव्हल शेप असतो. आता याचं काउंट बघू. अ हेल्दी ॲडल्ट मॅन हॅज ऑन अन ॲव्हरेज 5 millions to 5.5 millions ऑफ आरबीसीज पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. नॉर्मल जे आरबीसीचं काउंट आहे त्या आरबीसीचं नॉर्मल काउंट ब्लड मध्ये किती आहे, तर ब्लड मध्ये आहे 5 to 5.5 millions ऑफ आरबीसीज पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड म्हणजे नॉर्मल काउंट आहे आरबीसीचं. नॉर्मल काउंट किती मिलियन्स मध्ये, नॉर्मल काउंट किती आहे बघा, 5 to 5.5 millions ऑफ आरबीसीज पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. म्हणजे 1 क्युबिक मिलीमीटर मध्ये 5 to 5.5 millions काय असतात, आरबीसीज प्रेझेंट असतात. बघा पहिलं मोस्ट अबंडंट सेल्स आहे, न्यूक्लियस अब्सेंट आहे, बाय कॉन्केव्ह शेप आहे. एक्सेप्ट कोण सोडलं तर कॅमल आणि लामा जर सोडलं तर बाकी काय कशा येतात, बाय कॉन्केव्ह आहेत. आणि कॅमल लामा कशा आहेत, त्या ओव्हल आहेत. याचं नॉर्मल काउंट किती आहे, तर नॉर्मल काउंट आहे 5 to 5.5 millions ऑफ आरबीसीज पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. बघा आता हिमोग्लोबिन
ब्लडला आरबीसीज मुळे रेड कलर येतो, पण ज्यामुळे आरबीसीजला रेड कलर येतो त्या पिगमेंटला म्हणतात हिमोग्लोबिन. काय म्हणतात त्याला? हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन काय? रेड कलर्ड आयर्न कंटेनिंग कॉम्प्लेक्स प्रोटीन. हिमोग्लोबिन काय आहे? हिमोग्लोबिन आहे रेड कलर्ड, हिमोग्लोबिन रेड कलर्ड आयर्न कंटेनिंग, रेड कलर्ड आयर्न कंटेनिंग काय असतो तो? कॉम्प्लेक्स प्रोटीन आहे. काय ते? कॉम्प्लेक्स प्रोटीन, ज्याचा कलर कसा आहे? रेड कलर आहे. ज्याचा कलर कसा आहे? रेड. म्हणजे रेड कलर्ड आयर्न कंटेनिंग कॉम्प्लेक्स प्रोटीन कॉल्ड हिमोग्लोबिन. आणि हे बघा, याच्यामध्ये न्यूक्लियस नाहीये, म्हणजे त्या न्यूक्लियसची जागा कोणीतरी घेतली असेल आरबीसीज मध्ये. तर आरबीसीज मध्ये न्यूक्लियसची जागा घेणारा जो पिगमेंट आहे त्या पिगमेंटला म्हणतात हिमोग्लोबिन. काय म्हणतात त्याला? हिमोग्लोबिन. बघा आता हेल्दी इंडिव्हिज्युअल मध्ये हे हिमोग्लोबिन किती प्रेझेंट असते? हेल्दी इंडिव्हिज्युअल हॅज 12 to 60 grams of hemoglobin every 100 ml of blood. 100 ml मध्ये, नीट लक्ष द्या, एव्हरी 100 ml मध्ये याचं काउंट किती असते? 12 ते 16 ग्राम्स पर 100 ml ऑफ ब्लड. म्हणजे 12 to 16 ग्राम्स ऑफ हिमोग्लोबिन पर 100 ml ऑफ ब्लड. पर 100 ml मध्ये जर आपण आपल्या बॉडीतला 100 ml ब्लड काढलं तर त्या 100 ml ब्लड मध्ये जे हिमोग्लोबिन आहे ते हिमोग्लोबिन किती असते? 12 ते 16 ग्राम. किती असतं ते? 12 ते 16 ग्राम. बघा आता आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, आरबीसी वरती प्रेझेंट आहे. तर याचं फंक्शन, याचं काम, हे काम काय करतं बघा आपल्या बॉडीमध्ये? याचं फंक्शन आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस. ट्रान्सपोर्टेशन ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस. रेस्पिरेटरी जे गॅसेस आहेत त्या गॅसेसचं ट्रान्सपोर्टेशन करण्याचं काम कोणाचं आहे? हिमोग्लोबिनचं आहे. म्हणजेच कोणाकोणाचं ट्रान्सपोर्टेशन करतं? ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं काय करत असतं? आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सपोर्टेशन करत असतं. आणि हा हिमोग्लोबिन आरबीसी वरती असतो, यानं जास्त स्पेस व्यापलेला असतो आरबीसीचा, म्हणून आरबीसीज मध्ये न्यूक्लियस आणि अदर काही सेल ऑर्गॅनिलीज नसतात. चला, लाईफ स्पॅन, आरबीसीचा लाईफ स्पॅन. आरबीसीज किती दिवस जगतात? आरबीसीज हॅव an average lifespan of 120 days. आरबीसीचा जो ॲव्हरेज लाईफस्पॅन आहे तो आहे 120 डेज. किती दिवस आहे? 120 डेज. म्हणजे आज आरबीसी जर तयार झाल्या तर आजपासून 120 दिवसाला ॲव्हरेज लाईफस्पॅन आहे, 120 दिवसाला त्या मरतील. काय होतील? त्या मरतील. आणि डिस्ट्रॉइड इन स्प्लीन. कुठं डिस्ट्रॉय होतात? त्या स्प्लीन मध्ये डिस्ट्रॉय होतात, म्हणून त्याला ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसी म्हणतात. स्प्लीनला काय म्हणतात? ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसीज. आफ्टर विच दे आर डिस्ट्रॉइड इन स्प्लीन. कुठे डिस्ट्रॉय होतात त्या? 120 दिवसाच्या नंतर त्या जर मेल्या तर त्या कुठे डिस्ट्रॉय होतात? डिस्ट्रॉइड इन स्प्लीन. कुठं मरतात त्या? स्प्लीन मध्ये डिस्ट्रॉय होतात. काय मेल्याच्या नंतर कुठे डिस्ट्रॉय होतात? त्या स्प्लीन मध्ये डिस्ट्रॉय होतात. म्हणून या स्प्लीनला काय म्हटलं जातं? ग्रेव्हयार्ड. काय म्हटलं जातं याला? ग्रेव्हयार्ड्स ऑफ आरबीसीज. काय म्हणतात त्याला? ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसी म्हणतात. म्हणजेच आरबीसीचा मसनवाटा म्हणतात. काय म्हणतात त्याला? आरबीसीचा मसनवाटा म्हणतात. लक्षात आलं का? बघा, आरबीसीचा लाईफ स्पॅन आहे 120 दिवस. 120 दिवसाच्या नंतर दे आर डिस्ट्रॉइड इन स्प्लीन. ते कुठे डिस्ट्रॉय होतात? स्प्लीन. म्हणून स्प्लीनला काय म्हटलं जातं? ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसी. काय म्हणतात स्प्लीनला? ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसी. त्याच्यानंतरची जी कन्सेप्ट आहे मित्रांनो ती आहे इरिथ्रोपायोसिस. कोणती कन्सेप्ट आहे? इरिथ्रोपायोसिस. इरिथ्रोपायोसिस म्हणजे काय बघा? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ आरबीसीज. इरिथ्रोपायोसिस काय आहे? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ आरबीसीज इज कॉल्ड इरिथ्रोपायोसिस. इरिथ्रोपायोसिस काय आहे? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ आरबीसीज इज कॉल्ड, याला आपण काय म्हणत असतो? इरिथ्रोपायोसिस. काय म्हणतो याला आपण? काय म्हणणार आहेत आपण याला आता? इरिथ्रोपायोसिस. आणि नेमके आरबीसीज कुठं तयार होतात? आरबीसीज आर फॉर्म्ड इन रेड बोन मॅरो. कुठं तयार होतात त्या? रेड बोन मॅरो. कुठं तयार व्हायला त्या? रेड बोन मॅरो मध्ये तयार व्हायला. आरबीसी कुठं तयार होतात? रेड बोन मॅरो. बघा,
आरबीसीचं फॉर्मेशनच्या प्रोसेसला आपण काय म्हटलं, इरिथ्रोपायोसिस. आता ही जी इरिथ्रोपायोसिस प्रक्रिया आहे म्हणजेच आरबीसीस तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती अडल्टमध्ये कुठे होत असते, रेड बोन मॅरोमध्ये. आणि जर आपण फिटसचा विचार केला, तर फिटसमध्ये कुठं तयार होतात, त्या लिव्हर आणि स्प्लीन मध्ये. कुठं तयार होतात, त्या लिव्हर अँड स्प्लीन. कुठं तयार होतात, त्या लिव्हर आणि स्प्लीन. बघा आता एक हार्मोन आहे, त्या हार्मोनचं नाव आहे इरिथ्रोपायोटिन. काय नाव आहे त्याचं, इरिथ्रोपायोटिन. हा जो इरिथ्रोपायोटिन हार्मोन आहे हा कोण आहे, हार्मोन आहे. हा जो इरिथ्रोपायोटिन हार्मोन आहे हा इरिथ्रोपायोटिन तयार करण्याचं काम कोण करत असतं, किडनी सेल्स. कोणत्या सेल्स करतात, किडनी सेल्स. किडनी मधल्या ज्या सेल्स आहेत या किडनी मधल्या सेल्स काय करतात, त्या इरिथ्रोपायोटिनचं काय करतात, फॉर्मेशन करतात. आणि हा जो इरिथ्रोपायोटिन आहे, इरिथ्रोपायोटिन स्टिम्युलेट्स रेड बोन मॅरो फॉर द प्रोडक्शन ऑफ आरबीसी. आणि हा इरिथ्रोपायोटिन काय करत असतो, बघा इरिथ्रोपायोटिन काय करतो, इरिथ्रोपायोटिन स्टिम्युलेट्स रेड बोन मॅरो, स्टिम्युलेट्स रेड बोन मॅरो फॉर द प्रोडक्शन ऑफ आरबीसीस. बघा हा इरिथ्रोपायोटिन काय करतो, रेड बोन मॅरोला स्टिम्युलेट करतो. आणि तो कशासाठी स्टिम्युलेट करत असतो, फॉर द फॉर्मेशन ऑफ इरिथ्रोसाइट्स, म्हणजेच आरबीसीस तयार करण्यासाठी रेड बोन मॅरोला जो स्टिम्युलेट करणारा आहे तो कोण आहे, इरिथ्रोपायोटिन. कोण आहे तो, इरिथ्रोपायोटिन आहे. बघा आता नेक्स्ट जे आहे पॉलिसायथेमिया. नेक्स्ट काय म्हणतो आपण आता, पॉलिसायथेमिया. आपल्या बॉडीमध्ये पॉलिसायथेमिया ही अशी कंडिशन आहे ज्या कंडिशन मध्ये नंबर ऑफ आरबीसीस वाढतात. नंबर ऑफ आरबीसीस काय होतात, वाढतात. म्हणजे कंडिशन विथ increase in the number of RBCs. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये नॉर्मल जी कंडिशन आहे त्या नॉर्मल कंडिशन पेक्षा आरबीसीची संख्या वाढणं याला आपण काय म्हणत असतो, पॉलिसायथेमिया. काय म्हणतो याला आपण, पॉलिसायथेमिया कंडिशन विथ इंक्रीज इन द नंबर ऑफ आरबीसीज इज कॉल्ड पॉलिसायथेमिया. याला आपण काय म्हणत असतो, पॉलिसायथेमिया. आणि याच्यामधली जी एक शेवटची कंडिशन आहे त्याला म्हणतात इरिथ्रोसाइटोपेनिया. बघा मित्रांनो, हा पेनियाचा अर्थ काय होतो, डिक्रीज होणं. पेनियाचा अर्थ काय होत असतो, डिक्रीज होणं. म्हणजे इरिथ्रोसाइट्स ही आपल्या बॉडीमध्ये अशी कंडिशन आहे ज्या कंडिशन मध्ये आरबीसीची संख्या काय होत असते, कमी होत असते. म्हणजेच डिक्रीज इन द नंबर ऑफ आरबीसीस इज कॉल्ड इरिथ्रोसाइटोपेनिया. याला आपण काय म्हणत असतो, इरिथ्रोसाइटोपेनिया. काय म्हणाला आपण, इरिथ्रोसाइटोपेनिया. म्हणजे जो आरबीसीचा नॉर्मल नंबर आहे त्या नॉर्मल नंबर पेक्षा जर आरबीसीची संख्या जर कमी झाली तर त्याला आपण काय म्हणत असतो, इरिथ्रोसाइटोपेनिया. थँक्यू.